तर इथे मी डांगर घेतलं आहे बारीक कट करून आणि त्याची पाठीमागची साल काढून घेतले आहे. लाल मिरची पावडर घेतली आहे, मोहरी आहे, जिरे आहे, हळद पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे आणि त्याचबरोबर धना पावडर आहे, लसूण आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एक कढई ठेवूया गरम होण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तेल. तर तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्वात अगोदर मोहरी. हे बघा, मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरं. जिरंही छान फुललं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण. लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया हळद, लाल तिखट, त्याचबरोबर थोडासा धना पावडर आणि आता आपण कट केलेले डांगर त्यामध्ये टाकून घेऊया. याप्रमाणे आपण सर्व डांगर कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. डांगर छान कमी मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. म्हणजे डांगराला छान तेलाचं कोटिंग त्याचबरोबर मसाल्याचंही कोटिंग ॲब्झॉर्ब होतं. आता याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी छान डांगर परतून घेते. आता त्यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान डांगर हलवून घ्यायचं आहे. डांगर छान परतवलं की त्यामध्ये टाकूयात पाणी आणि त्यानंतर झाकण ठेवून छान 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्या मधून चेक करत आपलं डांगर छान शिजू द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं डांगर छान शिजलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊयात शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर डांगर छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि डांगर शिजल्यानंतर खूप जास्त वेळ हलवायचंही नाही. आणि आता त्यावरून टाकायचं आहे कोथिंबीर. कोथिंबीर छान सगळीकडे पसरून घेऊन पुन्हा एकदा छान डांगर हलवून घेऊया. आणि अशा पद्धतीनं 2 मिनिट मंद आचेवर आपलं डांगर शिजून घ्यायचं आहे. आता आपलं डांगर छान शिजलंय. आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. अशा पद्धतीनं आपली चमचमीत अशी डांगराची रस्सा भाजी तयार आहे. अशा प्रकारे डांगराची रस्सा भाजी पोळी किंवा भाकरीसोबतही खायला अतिशय छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करा अशी चमचमीत डांगराची रस्सा भाजी. धन्यवाद.